नमस्कार. मालिकेमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता चैतन्य आणि अर्जुनवरती वाटेल ते आरोप करून साक्षीने त्यांना दोषी ठरवलेलं आहे आणि त्यांची सनद रद्द करण्यापर्यंत तिची मजल गेलेली आहे. ती एवढ्यावरच थांबली नाही तर त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा करून तिने महिपतलाही जामिनावर सोडवलेलं आहे. पण आता चैतन्य या सगळ्याचा कसा उलटा गेम करतो आणि त्याचवेळी अर्जुन चैतन्यला खंबीर साथ द्यायला पत्रकार परिषदेत कसा पोहोचतो आणि तिथे नक्की काय राडा होतो आणि साक्षीची वाट लागून साक्षीच्या विरोधात आणखी एक खटला कसा दाखल होतो आणि तो कोणत्या खुनाचा आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे चैतन्याने पत्रकार परिषद घ्यायला सुरुवात केलेली असते. त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. आपल्यामुळं अर्जुनच्या बाबतीत हे होत आहे. मग त्याने रविराज सरांची भेट घेतलेली असते. तेव्हा रविराज सर म्हणतात की आता एकच करूया, तुझ्याकडे जर पुरावे असतील तर आपण तिच्यासारखीच पत्रकार परिषद घेऊन पत्रकार परिषदेमध्ये पुरावे दाखल करायचे आणि त्या पुराव्यांमुळं तू आणि अर्जुन निर्दोष आहेत हे कोर्टात कसं सिद्ध करायचं हे मी पाहतो, असं रविराज सरांनी चैतन्याला सांगितलेलं असतं. परंतु याबद्दल अर्जुनला काहीही माहिती नसतं. अर्जुन टेन्शनमध्ये असतो कारण आत्ता मधुभाऊंची केस त्याला लढता येणार नाही. आपली जर सनद कॅन्सल झाली तर खूप अवघड होईल. या गोष्टींचा विचार अर्जुन करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की चैतन्याने पत्रकार परिषद सुरू केलेली असते. अश्विन सगळ्यांना बोलवतो, इकडे या सगळेजण जातात आणि पाहू लागतात. तर चैतन्य तिथे मीडियाच्या समोर सर्वांना सांगू लागतो की आत्ता जे काही घडलेलं आहे त्या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार याचा काहीही दोष नाही. या सगळ्यामध्ये मी सामील आहे. त्यामुळं अर्जुन सुभेदार याला त्यातून निर्दोष सोडवलं पाहिजे, कारण त्याचा काही दोष नाही, त्याच्यावर कोणतेही आरोप नाहीत. हे जे काही घडलेलं आहे याबद्दल त्याला काहीही माहिती नाही. अर्जुन जेव्हा हे पाहतो तेव्हा तो म्हणतो, चैतन्य हे सगळं काय करतोय? जर चैतन्याची सनद गेली तर किती अवघड होईल, हे मला होऊ द्यायचं नाही. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर यासाठी आपल्याला काही पुरावे लागतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो आहे ना, आपल्या ऑफिसमधलं CCTV फुटेज आहे ना, ते आहे. जेव्हा चैतन्य साक्षीची बाजू घेऊन आपल्यासमोर आलेला होता तर ते CCTV फुटेज आपण मीडियासमोर दाखवूया. इकडे चैतन्य नक्की काय काय करणार असतो याबद्दल अर्जुनला काहीच माहिती नसतं. मग अर्जुनकडे लॅपटॉप असतो. लॅपटॉप आणि तो बॅग घेतो आणि डायरेक्टली जिथे प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे तिथे जातो. मग चैतन्य तिथे सुरू केलेलं असतं. चैतन्य म्हणतो की हो बरोबर आहे, मी साक्षी सिक्रे यांनी तुमच्यासमोर जे व्हिडिओ दाखवलेले होते ज्यामध्ये मी साक्षीवरती जबरदस्ती करतोय असं दिसत होतं, पण परिस्थिती वेगळी होती. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे साक्षीची आणि माझी ओळख एका हॉटेलमध्ये झाली. मी एका क्लायंटला भेटायला गेलेलो होतो तेव्हा साक्षीची माझी ओळख झाली आणि त्यानंतर साक्षी स्वतःहून माझ्या मागं लागलेली. ती माझ्या घरी येऊन राहिली होती आणि आता तिच्या घरी मी राहायला आलेलो आहे. तेही तिने स्वतः मला इथे घेऊन आलेली आहे. मी स्वतःहून तिच्या घरी राहायला आलेलो नाही. आता तुमच्या सर्वांच्या समोर तिने जी बाजू मांडलेली होती ती बाजून तुम्ही आम्हाला दोषी ठरवलं, पण खरी बाजू काय आहे ती मी तुमच्या सर्वांच्या समोर मांडत आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. सगळे मीडियावाले पाहू लागतात. तर चैतन्य सांगतो की पहिली गोष्ट, मी साक्षीच्या प्रेमात पडलेलो होतो. ही गोष्ट अर्जुनला माहिती नव्हती. अर्जुन एकदा आमच्या घरी आला तेव्हा साक्षी माझ्याकडे राहायला आलेली होती. तेव्हा अर्जुनला ही गोष्ट कळली. त्यानंतर अर्जुन आणि माझ्यामध्ये खूप वाद झाले, कारण अर्जुनचं असं म्हणणं होतं की साक्षी ही चांगली मुलगी नाही आहे, ती फसवते. कारण अर्जुनला असं वाटत होतं की साक्षी जी आहे ती वात्सल्य आश्रम मर्डर केससाठी फायदा करून घेण्यासाठी ती माझ्याशीच गोडगोड बोलत आहे. त्यावेळेस आणि ती गोष्ट खरी होती, कारण जेव्हा अर्जुन आणि माझ्यामध्ये भांडण झालं, अर्जुन जेव्हा साक्षीवरती आरोप करत होता ती खोटारडी आहे, तेव्हा मी अर्जुनवरती कितीतरी वेळा भांडलेलो आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की चैतन्य सगळ्या मीडियाच्या समोर सांगतो की आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हे बघा फोटोज. या फोटोजमध्ये तुम्हाला असं वाटतंय का मी साक्षीवरती कोणती जबरदस्ती केलेली आहे? साक्षी तर खुश आहे ना माझ्यासोबत. पण त्यामागं एक काळा चेहरा होता. साक्षीला मला संपवायचं होतं, कारण साक्षीने आमचा मित्र कुणाल याचा खून केलेला आहे. कारण ती त्याच्याबरोबरही प्रेमाचं नाटक केलेलं होतं खोटं खोटं. आणि त्याचबरोबर त्याचे हे पुरावे मी तुम्हाला दाखवत आहे. त्यामध्ये साक्षी आणि कुणालचे फोटोज, लव्ह लेटर्स, ह्या बऱ्याच गोष्टी मीडियाच्या समोर चैतन्य दाखवत आहेत. तेव्हा मात्र मीडियामध्ये असलेली एक पत्रकार जी आहे, एक रिपोर्टर आहे, ती म्हणते
की आम्ही साक्षी शिखरेंचं ऐकलं होतं त्यावेळेस आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही त्यांच्यावर अन्याय केलेला आहे, पण इथे तर असं स्पष्ट दिसत आहे की साक्षी शिखरे यांनी तुम्हाला अडकवण्यासाठी, तुम्हाला संपवण्यासाठी, स्वतःला त्या केसमधून निर्दोष सोडवण्यासाठी हा सगळा रचलेला साफळा होता आणि त्या साफळ्यामध्ये तुम्ही अडकलात. तेव्हा चैतन्य म्हणतो अगदी बरोबर. आणि मग चैतन्य पुढे बोलू लागतो की आणि नंतर जेव्हा मला ही गोष्ट कळली तेव्हा मी तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं, हे मी मान्य करतो. पण लगेचच दुसरी रिपोर्टर बोलते की बरोबर आहे, तुम्ही तर टीट फॉर टॅट केलं, कारण त्यांनी तुम्हाला फसवलेलं होतं म्हणून तुम्ही त्यांना फसवत होता, ह्यात काय नवल नाही. तेव्हा चैतन्य सांगतो की मी इतके पुरावे तुमच्या सर्वांच्या समोर दिलेले आहेत. आता जर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल मी दोषी आहे तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला भोगायला तयार आहे मी. तेवढ्यात अर्जुन तिथं पोचतो आणि अर्जुन म्हणतो की नाही, कसं आहे, चैतन्याने आत्ता तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे, पण त्याहीपेक्षा माझ्याकडे आणखी काही पुरावे आहेत. जेव्हा साक्षी चैतन्य माझ्या ऑफिसमध्ये आलेले होते तेव्हा तिथले CCTV फुटेज, साक्षीची बाजू घेऊन चैतन्य माझ्याशी भांडत होता. इतक्या वर्षाची आमची लहानपणापासूनची मैत्री चैतन्याने या साक्षीसाठी तोडलेली आहे. या साक्षीसाठी त्याने माझ्याशी वाद घातलेला आहे. मला म्हणलेलं आहे की तुझा आणि माझा संबंध संपला, तुझं आणि माझं नातं संपलं, इथपर्यंत तो माझ्याशी बोललेला आहे. आणि आता साक्षी त्याच्यावरती वाटेल ते आरोप करत आहे असं इकडे अर्जुन चैतन्याची बाजू घेत सांगत आहे. परंतु साक्षी मात्र शांतच आहे. तिच्या तर पायाखालची जमीन सरकलेली आहे. साक्षीला प्रश्न पडलेला आहे की कुणालचे पुरावे यांना मिळाले कसे, हे सगळं चैतन्याला कधी मिळालं, हा प्रश्न साक्षीला पडलेला आहे. मग साक्षी आता तिची वाट लागलेली आहे. जेव्हा अर्जुन आता कोर्टाच्या तिथे मीडियासमोर काही पुरावे देतो, साक्षी त्याच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि तेव्हा मात्र चैतन्य अर्जुनच्या अंगावरती धावून गेलेला असतो. अर्जुन त्याला सांगत असतो ही मुलगी खोटारडी आहे. हे सगळे पुरावे आता अर्जुनने CCTV फुटेज मीडियासमोर दिलेलं असतं. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की आणखी तुम्ही माझे कॉल डिटेल्स मी तुम्हाला देऊ शकतो, आणि तो कॉल डिटेल्स मागवून घेऊन आलेला असतो. त्या दिवसांच्या, त्या काही महिन्यांच्या तुम्ही माझे कॉल डिटेल्स पाहू शकता. माझं आणि चैतन्याचं किती बोलणं झालेलं आहे, मी चैतन्याशी कधी बोललेलो आहे किंवा चैतन्याचे किती फोन कॉल्स माझ्यावरती आलेले आहेत. आमच्या दोघांचा कसलाही संबंध नव्हता. मी फोन केला तर चैतन्य माझा फोनही उचलत नव्हता, बोलायची तर लांबची गोष्ट. त्याचबरोबर अर्जुन सांगू लागतो की चैतन्याने हे सगळं केलेलं होतं ते साक्षीवरील प्रेमापोटी करत होता. त्याचं साक्षीवरती जीवापाड प्रेम होतं. पण साखरपुड्याच्या दिवशी, कारण मला माझा आणखी एक मित्र गमवायचा नव्हता, म्हणून मी सगळे पुरावे चैतन्याला दिले. का तर आमचं गेट टुगेदर झालेलं होतं, त्यामध्ये मला साक्षी आणि कुणालचा फोटो मिळाला होता. मीडिया जेव्हा हे सर्व ऐकते तेव्हा त्यांचे विचार चेंज होतात. जे साक्षीच्या बाजूने होते ते आता सगळे चैतन्य आणि अर्जुनच्या बाजूने होतात. आता इकडे अर्जुनने फक्त स्वतःचीच सनद नाही वाचवली तर चैतन्याचीही सनद वाचवलेली असते. आणि रविराज सर तिथं असतात आणि रविराज सर म्हणतात, खरंच अर्जुन, तुमच्या मैत्रीला मांडलं पाहिजे, कारण एकमेकांसाठी जीव देणारे तुम्ही जीवाभावाचे मित्र आहात. आज चैतन्याने तुझी सनद वाचवण्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललं. त्याच्या आयुष्यातल्या पर्सनल गोष्टी त्याने मीडियासमोर आणाव्या लागल्या तरी मागं सरकला नाही, कारण त्याचं प्रेम होतं. पण आज तूही कुठलाही विचार न करता धावत आला आणि चैतन्यासाठी तू एवढं सगळं केलेलं आहे. पण आता साक्षीने जे काही गोष्टी केलेल्या आहेत कुणालच्या सोबत, कुणालला आत्महत्या करायला भाग पडलेला आहे, हे सगळे पुरावे अर्जुन आता पोलिसात देतो आणि साक्षीच्या विरोधात केस दाखल करतो. ऑलरेडी साक्षी आईला वात्सल्याश्रम मर्डर केसमध्ये एका खुनाच्या आरोपात दोषी आहे आणि आता आणखी एक खटला तिच्यावर दाखल होतो. इकडे अर्जुन आणि चैतन्य घरी येतात तेव्हा पूर्णाजी घरातले सगळेजण खुश होतात. अर्जुन आणि चैतन्याने एकमेकांसाठी जे केलेलं आहे ते पाहून पूर्णाजी, त्याचबरोबर कल्पना, प्रताप यांना दोघांचाही अभिमान वाटतो. सायलीही खूपच खुश झालेली असते. आता ही वात्सल्याश्रम केस बरोबरच अर्जुन आता साक्षीच्या विरोधातली कुणालची केस ही अर्जुन आणि चैतन्य दोघे मिळून कशी लढणार आणि त्या साक्षीला जेलमध्ये कसं पाठवणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.